हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर हे पहा, आता सकाळच्या नाश्त्याची वेळ झालेली होती. तर मला चला मस्त असा गरम पोहे बनवूया आपण. तर बघा, पोहे करण्यासाठी आपल्याला जे काही मटेरियल लागतं ते सगळं साहित्य मी तेलामध्ये करून घेतलं होतं, टाकून घेतलं होतं आणि इकडं पोहे घातले होते भिजायला. तर मला चला पोहे वगैरे बनवूपर्यंत इकडं डाळही टाकली होती शिजायला, वरण करायचं होतं मला. तर तर बघा, आपले पोहे रेडी झाले आहेत, मस्तपैकी बनवून झाले. तर बघा किती छान मस्त असे पोहे बनवून झालेले आहेत आपले. तर चला म्हणलं आता नाश्ते वगैरे करून घ्या, नंतर स्वयंपाकही करायचा होता. तोपर्यंत आता मला मिस्टर पण येते आणि चला आता पुढं खाण्याचं काम करू. आणि आज स्पेशल असं ना टोमॅटोचा ठ्याचा पण बनवणार आहे, त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कंटिन्यू करा. तर बघा, इथं छान अशी ना वरणाला मी फोडणी देऊन घेतली होती. तर चला मला आता वरण वगैरे करायचं म्हणल्यावर त्याच्यासोबत तोंडी लावायला छान असं टोमॅटोचा ठेचा बनाल तर अगदी उत्तम लागतो टोमॅटोचा ठेचा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. चला आता आपण टोमॅटोच्या ठेचाला सुरुवात करू. बघा, इकडे ना तवा ठेवला होता मी गॅसवरती गरम होण्यासाठी. तर म्हणलं तेलही पटकन गरम होईल. आणि इकडं बघा, मी काही साहित्य घेतलं होतं आणि कशासाठी घेतलं होतं हे तुम्हाला माहीत आहे. तर हिरवी मिरची, कोथिंबीर ते सगळं मी अगोदर धुवून घेतलेलं होतं. शेंगदाणे ते हे साईडला घेतले होते आणि हिरवी मिरची बी धुवून घेतली होती. टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर. तर चला मला तोपर्यंत इकडं गॅसवर तवा ठेवला होता गरम होण्यासाठी. तर म्हणजे कसं, तवा गरम झाला म्हणजे तेल छान असं गरम होतं. आणि तेल चांगल्या प्रकारे असं गरम झालं का म्हणजे मिरच्या पण अशा आपल्याला खरपूस भाजता येतात. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण पुढची प्रोसेस करू टोमॅटोच्या ठेच्याची. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि खरंच खूप छान असा इतका चवदार लागतो ना. जर वरण भात वगैरे आपण काही बनवलं ना आणि त्याच्यासोबत जर तोंडी लावण्यासाठी जर आपल्याला काही नसेल घरात ना, तर नक्की तुम्ही एकदा टोमॅटोचा ठेचा बनवून बघा. तर चला, तेल चांगल्यापैकी गरम झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये मग नंतर तेल गरम झाल्याच्या नंतर मी सगळ्या मिरच्या टाकून घेतल्या. आणि मिरच्या आपल्या तिखटनुसार टाकायच्या. कुणाला जास्त तिखट आवडतं, कुणाला कमी तिखट आवडतं, तर त्याच्या ह्याच्यानुसार टाकीत जायच्या मिरच्या. तर बघा किती तेल गरम झालेलं होतं, खूप तेल. आणि तेल आहे ना थोडंसं माझ्याकडून जरा जास्तच झालेलं होतं. तुम्ही थोडंसं तेल कमी वापरा, तर माझ्याकडून थोडं जास्तच झालं होतं. तर बघा, आणि मिरच्या पण आपल्याला तेल जास्त गरम झाल्यामुळे मिरच्या अशा खरपूस भाजत होत्या आणि तड उडत असतात. त्याच्यामुळे डोळ्यात वगैरे जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं कसं डोळ्यात मिरची वगैरे जाऊ शकते ना, त्याच्यामुळं जरा सावकाश आणि कमी गॅस केल्यानंतर तर मिरच्या छानपैकी आपल्या करपून अशा लागल्या होत्या छानपैकी. आणि कसं होतं ना, जेवढ्या आता ह्याच्यात आहे ना आपण मिरच्या ना कट पण करून टाकू शकलो असतो. पण काय होतं ना, मिरच्या जर कट करून टाकल्या ना असा ठसका उठतो बाबो, लय म्हणजे लय ठसका उठतो. परत सगळ्यांचे बोलणे चालू होतात ठसका उठला की म्हणजे. त्यापेक्षा मला आपण अशाच टाकू. नंतर मिरच्या चांगल्यापैकी खरपूस भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घ्यायचा. लसूण टाकल्याच्या नंतर शेंगदाणे टाकायचे. म्हणजे शेंगदाणे पण छान कडक असे झाले ना त्याच्यामध्ये तर चवदार लागतात. आणि ज्याला कुणाला शेंगदाणे आवडत नाहीत त्याने नाही टाकले तरी पण चालतं. आणि याच्यापेक्षा पण जर लसणाची पात जरी असेल ना तर खूप छान लागते, अजून टेस्टच छान येते. नंतर टोमॅटो टाकून घेतला आणि ह्याचं असे त्याला आहे ना सारखं असं हलवतच राहावं लागतं. माझ्याकडे कोथिंबीर थोडीच होती त्याच्यामुळे थोडीशी ॲड केली. तुमच्याकडे जसे असेल तसे तुम्ही टाकू शकतात. परत त्याची जिरी पण टाकू शकता, पण मला नाही आवडत त्याच्यामुळं मी नाही टाकली जिरी. पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण एकच आहे फक्त, ह्याला ना सारखं हलवत राहायचं. ते काय होतं ना, जर नाही हलवलं तर खाली असं लागतं ते आणि बाबू मग तर काय त्याची चवच बिघडून जाते सगळी. त्याच्यामध्ये खूप कसं तरी वेगळंच लागतं. त्याच्यामुळे ना हलवत राहायचं. आणि नंतर चांगलं एकदा झालं ना, परतलं ना, कोणी म्हणजे ज्याला जसं होईल तुमच्याकडं जर असं काय म्हणते त्याला उखळ वगैरे जरी असेल ना त्याच्यातही तुम्ही ठेचू शकता, खलबत्त्यात ठेचू शकता आणि त्याच्यावर पण ठेचू शकता. असं काही नाही, ज्याला जसं जमन तसं तुम्ही
करू शकता. पण नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि घरगुती पद्धतीने झणझणीत असा ठेचा आहे आपला. तर बघा तुम्ही किती छान आहे. चांगलं टोमॅटो ते ना ते चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे तेलामध्ये ते शिजतं ते. माझ्याकडून तेल थोडंसं जरा जास्तच झालं पण तर चालतंय ठीक आहे. तर बघा आपला ठेचा रेडी झालेला आहे. खूप छान असं वाटतं ना, तोंडाला आपोआप जिभेला असं पाणी येतं आहे का नाही. इतका छान बनला होता ना ठेचा, खरंच एकदम खूप छान बनलेला होता. आणि तर चला मग, आज आहे सॅटरडे, त्यानिमित्ताने मिस्टरांनी आणलेले होते वडापाव. तर इथं मिस्टरांनी आणलेले होते वडापाव. मग आम्ही सगळ्यांनी वडापावचा आस्वाद घेतला. आणि गरम गरम वडापाव होते. आणि पण असे माझ्या पिल्लूला वडा नाही आवडत, तिला त्याच्यासोबत जी चटणी देते ना तीच आवडते. पण तिचं काही लक्ष टी व्हीकडं होतं काय, कारण आज सुट्टी होती त्याच्यामुळं सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं असतं. सुट्टी असल्या की ती काय ऐकत नाही. तर चला, तर मी तिला विचारलं वडापाव कसा लागतोय कसा नाही गं. तर ती सांगत होती मम्मी असं छान लागतोय असं. तर एक दात पाडलेला आहे तिचा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.